तू वेडा बिडा, मी घर सोडून आलेली आणि तू येऊ नको बोलतोय मला. मी म्हणलं तू ये पहिले, मग बघू आपण काय करायचं ते. मग तो आल्यावरती आम्ही निघून गेलो, कोल्हापूरला गेलो आम्ही. कोल्हापूरला गेल्यावरती ते आता 1100 रुपये आणि काय म्हणजे 2-3 लय 3000 निघले. 3000 कुठं लग्न बिग्न ना. मग मंदिरात म्हणलं आपण लग्न करू. म्हणलं चाल. आता मंदिरात लग्न रूम बिम घेतली, 2 दिवस तिथे राहिलो आम्ही. मोबाईल वगैरे, ते मोबाईल पण त्याच्याकडे होता, तो विकला. त्याचे काहीतरी 2-3 हजार रुपये ते आले अजून. अच्छा. आल्यावरती मग आम्ही एवढा काय ट्रॅव्हल्स वगैरे ट्रॅव्हलिंग आम्हाला माहिती नव्हतं. तिथून आम्ही निघलो शिर्डीला, तर आम्ही पोहोचलो पंढरपूरला. मग तिथून तिथे एक रात्र राहिलो. मग तिथून मग आम्ही शिर्डीला गेल्यावरती तिथं मी त्याला बोलली तुझ्या वडिलांना एकदा फोन कर ना, सांग असं असं झालंय. मग त्यांनी लावला. आता तिथून त्याचं आणि त्याच्या वडिलांचं काय बोलणं झालं मला तर काय एवढी आयडिया नाही. आता हा मला म्हणतोय. पण तुम्हाला भीती वाटत नव्हती का घरच्यांची तुमच्या, की बाबा आता घरचे सगळं हे म्हणजे कळल्यावरती हा म्हणजे तुम्ही पळून गेले होते आणि मग तुम्हाला असं नाही का वाटलं की आता तुमच्या पण घरचे काहीतरी विचार, मी डायरेक्ट फोनच बंद केला ना. मी फोन चालू केलाच नव्हता. मनात दुःख तरी म्हणजे मी ह्याच्याबरोबर होती ना सर, मला कसली भीतीच नव्हती वाटत की हा तर माझ्याबरोबर सोबत उभा आहे ना, आज नाही उद्या मला एक्सेप्ट करतील. पण हे कुणाला माहिती होतं, ह्या फक्त ही जी एक्साइटमेंट आहे ती फक्त 2 ते 3 दिवसाचीच असते. त्याच्या पुढचा जो स्ट्रगल होता तो तर भयानकच होता ना. मेन तर ते झालं ना सीन. मी ह्याच्यावरती डोळे बंद करून, हा माझ्या सोबत आहे बोलला, मला भीती कुठली नाही. कारण की तो एक काय म्हणतात अटॅचमेंट, की हा माझ्या सोबत आहे, मी लग्न केलं, मला नवीन घर दार नाही का, आणि म्हणजे माझा संसार, जे माझं घर त्याच्यासाठी मी भांडली, तो माझ्या सोबत आहे. आणि एक मुल, आता गाव बोलल्यावरती नावं लगेच खराब होतात की याच्याबरोबर ती आहे म्हणून, म्हणजे माझ्या नावाला मी डाग पण लागून दिला नाही. हे ते आता आम्ही घरी गेल्यावरती हा मला बोलतोय की आपल्या माझ्या घरी सगळी वाट बघतात. तर मी म्हणलं का रे, म्हणतो तुला बघायला. आता ती एक वेगळी एक्साइटमेंट किंवा मला बघण्यासाठी. मी म्हणलं जर तुझ्या घरातली नाही झाली तर आपण वेगळं राहू. म्हणलं चालन. म्हणलं जिथं आम्ही घरी गेलो, ह्याच्या घरातल्यानी त्याला घरात घेतलंच आणि ह्याला तिथं विचारलं आणि मी बाहेर उभी की काय म्हणजे तू हिच्याशी लग्न केलंय का. आता 52 लोकांमध्ये मी एकटी बोलायचं म्हणलं तरी जरासं हेच ना. बरोबर. तर मी आणि इकडे एक बोलतोय, तिकडे एक बोलतोय, तिकडे एक, मी आणि माझं सगळं लक्ष त्याच्यावर. ह्यो काय बोलतोय, तो काय बोलतोय, मला काही घेणं देणं. मला फक्त मेन ज्याच्यावर मी आली तो काय बोलतोय ते ऐकायचं होतं.